आणि यानंतर उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद आता सुरू झालेली आहे। थेट जाऊयात या पत्रकार परिषदेत। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आज पत्रकार परिषद घेत आहेत। यावेळेस त्यांच्या पत्रकार परिषदेतले महत्त्वाचे मुद्दे असणार आहेत ते ठाणे महापालिकेच्या दृष्टीने खरं तर याच महापालिकेच्या दृष्टीने दोन महत्त्वाच्या घोषणा ते करू शकतात अशी ही माहिती मिळतेय। काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली होती, त्यावेळी मुंबईत वचननाम्याच्या दृष्टीने दोन महत्त्वाच्या गोष्टी त्यांनी सांगितलेल्या होत्या। ते म्हणजे 500 स्क्वेअर फुटांपर्यंत मुंबईकरांसाठीची जी घरं आहेत मुंबईकरांची त्यांना मालमत्ता करातून सूट देण्यात आलेली होती आणि आरोग्य कवच या नावानं एक योजना देखील पुढच्या 5 वर्षात अंमलात आणू असं आश्वासन त्यांनी दिलेलं होतं। आता ठाणे महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने अशाच पद्धतीच्या दोन महत्त्वपूर्ण योजनांची घोषणा उद्धव ठाकरे आजच्या या पत्रकार परिषदेतून करतील अशी माहिती मिळतेय। मात्र या संपूर्ण पत्रकार परिषदेमध्ये सेना भाजपची मुंबई महापालिकेतली युती आहे, त्याबद्दल उद्धव ठाकरे काही भाष्य करतात का हे पाहावं लागेल। कारण चार दिवसांपूर्वी मुंबईत जी पत्रकार परिषद झाली होती त्यामध्ये युतीबाबत सकारात्मक चर्चा सुरू आहे। मात्र या घडीला मी युतीबाबत काहीही बोलू इच्छित नाही असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केलेलं होतं आणि युतीबाबत जागा वाटपाबाबत काहीही बोलण्यास त्यांना एक वचन दिलेलं आहे की 500 फुटापर्यंत जे मुंबईकर आपल्या घरात राहतात त्यांना मालमत्ता करातून मी मुक्त करणार आहे। 700 फुटापर्यंतची योजना सुद्धा सांगितली, त्याच्यावरची पण सांगितली। शिवसेना प्रमुखांच्या नावाने आरोग्य कवच ही सुद्धा योजना जाहीर केली की या योजना मी जाहीर केल्यानंतर तमाम मुंबईकरांकडून आणि विशेषतः महिलांकडून मला एक आनंदी प्रतिक्रिया मिळाली की या सगळ्या जी काय आता साठमारी चाललेली आहे, कर नेमका कुठे लावला जातोय कुठे काढला जातोय काय कोणाला कळत नाही आणि या सगळ्या वातावरणामध्ये शिवसेना आपल्याला दिलासा देते, आपला विचार करते, ही आनंदाची बाब आहे। अशा प्रतिक्रिया मला सर्वांकडनं SMS मधनं पण आल्या आणि विविध स्तरातून आल्या। साहजिकच आहे मुंबईकरांना ही वचनं देताना मग थोडी ठाणेकरांनी चुळबुळ केली की मुंबई जशी शिवसेनेच्या पाठीशी गेली 50 वर्ष उभी आहे तसंच ठाणे सुद्धा, म्हणजे आपल्याला कल्पना आहे की गेल्या महापालिका निवडणुकीत शिवसेना प्रमुखांनी प्रचाराच्या फक्त 2च सभा घेतल्या होत्या, एक मुंबईत आणि दुसरं एकनाथ शिंदेना माझी सभा लाव। तर असे शिवसेनेचं ठाण्याबरोबरचं नातं आहे। अनेकदा अतिशय कसोटीच्या वेळेला ठाणेकर शिवसेनेच्या पाठी ठामपणाने उभे राहिलेले, त्यांच्या आशीर्वादांचं मी खरंच आशीर्वादाबद्दल उतराई होता येणं तर मला शक्य नाही, ऋणमुक्त होता येणं शक्य नाही आणि मी ते होणारही नाही। पण माझं कर्तव्य आहे की इतके वर्ष ठाणेकर जे शिवसेनेवरती प्रेम करतात त्या ठाणेकरांसाठी सुद्धा आमचा पूर्ण वचननामा लवकरच जाहीर होईल, प्रकाशित होईल। पण तत्पूर्वी मुंबईकरांना मी एक वचन दिलेलं आहे ते की 500 फुटापर्यंत जे ठाणेकर आपल्या घरात राहत आहेत त्या संपूर्ण ठाणेकरांना शिवसेना त्यांच्या आशीर्वादाने पुन्हा महापालिकेत सत्तारूढ झाल्यानंतर मालमत्ता करातून मुक्त करेल। 700 फुटापर्यंत ज्या ठाणेकरांचं घर आहे त्यांना करामध्ये मालमत्ता करामध्ये सवलत दिली जाईल आणि 700 फुटावरील घरामध्ये जे ठाणेकर राहत आहेत त्यांना देखील काही विशेष प्रकल्प त्यांच्या सोसायट्यांमध्ये किंबहुना इमारतीमध्ये लावले तर त्यांना देखील आम्ही करामध्ये सवलत देऊ आणि हीच योजना आम्ही उल्हासनगरमध्ये सुद्धा लावू। उल्हासनगरवासियांना सुद्धा मी वचन देतोय की उल्हासनगरमध्ये यावेळेला तुमच्या आशीर्वादाने शिवसेना महापालिकेत सत्तेवर येणार आहे आणि तिथे सुद्धा सत्तेवरती आल्यानंतर उल्हासनगरमधले जे माझे सगळे नागरिक आहेत त्यांनाही मी वचन देतो की तुम्हाला देखील जसं मी मुंबई आणि ठाणेकरांना 500 फुटाच्या घरात जे राहतात त्यांना मालमत्ता करमुक्त करणार तसं तुम्हाला देखील करणार आहे। 700 फुटापर्यंत राहतात त्यांनाही सवलत देणार आहे, त्याच्या वरच्यानं सुद्धा ती सवलत देणार आहे। मुंबईकरांना जसं
शिवसेना प्रमुखांच्या नावाने आरोग्य कवच ही योजना जाहीर केली, तशीच ही ठाणेकरांना सुद्धा लागू होईल, त्यांना सुद्धा ही योजना लागू होईल. त्याचबरोबरीने ठाण्यामध्ये विशेष म्हणजे की इतर सगळ्या सोयीसुविधा आपण देत असतो, रस्त्यांच्या सुविधा असतील, इतर काही सुविधा असतील, पाण्याची सुविधा असेल. कालच वृत्तपत्रामध्ये मी एक बातमी वाचली की पाण्याची व्यवस्था जर का वेळेत केली गेली नाही तर ठाणे जिल्हा हा मराठवाड्यातल्या सगळ्या भूभागासारखा हा विरान होईल. पाण्याचं संकट हे भीषण संकट असतं, कारण तंत्रज्ञान किती जरी पुढारलं गेलं असलं तरी देखील पाणी आपण अजून बनवू शकत नाही. मग पाणी साठवणं आणि मग दुसरीकडनं पाणी आणणं आणि पावसाचं पाणी हे मोठ्या प्रमाणात साठवल्यानंतर त्याचा पूर्ण नियोजनबद्ध तो वाटप करणं हे मोठं एक आव्हान असतं. आज मी ठाणेकरांना आणखीन एक वचन देतोय की तुमच्या आशीर्वादाने ठाण्यामध्ये आमची सत्ता आल्यानंतर ठाणे महापालिका ठाणेकरांसाठी जसं मुंबईकरांसाठी गेल्या 5 वर्षात आम्ही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे जलाशय हे मध्य वैतरणाला जे एक धरण बांधलं हे संपूर्णपणे मुंबई महापालिकेने बांधलेलं धरण आहे. आणि आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की सगळ्यात जलद गतीने बांधलं जाणाऱ्या प्रकल्पामध्ये हे धरण 9वं धरण आहे. एक गोष्ट मला सांगायला पाहिजे की प्रत्यक्षात ह्या धरणाचं काम 3.5 वर्षात झालं, पण केंद्राकडनं त्याला संमती मिळायला तब्बल 10 वर्ष लागली होती. तसंच ठाणेकरांसाठी जे धरण बांधायचं आहे त्याला राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या परवानग्या सुद्धा त्यांनी ज्या काही बाकी असतील तर ताबडतोब द्याव्यात, की जेणेकरून लवकरात लवकर ठाणेकरांसाठी शिवसेना स्वतःचं हक्काचं पाण्याचं धरण बांधेल. पाण्याची सोय करताना रोजच्या आयुष्याचा एक प्रश्न असतो की आपल्या कुटुंबियांसमोर जायचं कुठे. आजी आजोबा असतात, आई वडील असतात, त्यांच्याबरोबर त्यांची नातवंड असतात, मुलं असतात आणि इतरही जे कॉलेज त्यांच्यासाठी सुद्धा दिवसभरात जायचं कुठे, सुट्टी आहे, घालवायची कुठे. तर त्यांच्यासाठी ठाण्यामध्ये आम्ही मोठं सेंट्रल मैदान करणार आहोत, मैदान आहे सेंट्रल पार्क करणार आहोत. आणि या एकनाथजी तुम्ही माहिती द्या पूर्णपणे हे कसं असेल, कुठे असेल. अरे चेहरा लपला तरी चालेल, माझा चेहरा हा विकासाचा चेहरा आहे. याची माहिती एकनाथजी तुम्ही मला वाटतं थोडक्यात सांगा, हे कुठे असेल आणि काय काय असेल. हे सेंट्रल पार्क जे आहे ते कोलशेतमध्ये असेल ठाण्यामध्ये आणि जवळपास 30 एकरामध्ये आहे. आणि याच्यामध्ये किड्स प्ले झोन आहे, फ्लोरा ट्रेलीज आहेत, आयकॉनिक ब्रिज आहे, बघा हे सगळं दिसतंय. एमपी थिएटर आहे. त्याची चित्र मला वाटतं पाहिजे तर त्यांना द्या. एक लेक आहे याच्यामध्ये. थीम गार्डन्स आहेत, वेगवेगळ्या थीम घेऊन आपण गार्डन्स करतोय. स्पोर्ट्स झोन आहे, स्केट पार्क आहे आणि ट्री हाऊस आहेत. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची झाडं, त्या वेगवेगळ्या प्रकारच्या झाडावर वेगवेगळे पक्षी येऊन बसणार, अशी एक वेगळी कन्सेप्ट घेऊन, थीम घेऊन हे अतिशय आधुनिक असं इंटरनॅशनल लेवलचं आपण सेंट्रल पार्क करतो. हे ठाणेकरांना अतिशय आगळा वेगळा आनंद देणार आहे. आपण नेहमी बघतो की किंबहुना बोलतो की आपल्या शहरातनं पक्षी नाहीसे होत चाललेले आहेत, चिमण्या हल्ली दिसत नाहीत. याचं कारण कळत नकळत आपणच असतो. विकास करताना त्यांचं अस्तित्व आपण नाकारत असतो. तर मला असं वाटतं ठाणेकरांना मी धन्यवाद देतोय, अभिनंदन करेन मी त्यांचं की आपण आपल्या सगळ्या रहिवाशांची किंबहुना नागरिकांची सुविधा पाहत असताना पक्षीसुद्धा तिथे येतील. हे खरंच एक मोठं काम तुम्ही करणार आहात आणि म्हणून मी तुम्हाला याच्यासाठी खास धन्यवाद देतोय. त्याचबरोबरीने ठाण्यामध्ये आणखीन एक कर आहे, तो म्हणजे घनकचरा व्यवस्थापन कर, बरोबर ना, स्वच्छता कर व्यापाऱ्यांवरती. या करातनं सुद्धा आम्ही व्यापाऱ्यांची मुक्तता करू. कारण काही वेळेला काही अनावश्यक कर असतात, किंबहुना काही कर हे जाचक असतात, तर त्यातनं आम्ही त्यांची मुक्तता करू. आणि पुन्हा एकदा मालमत्ता कर जो आहे
तो मुंबई, ठाणे आणि उल्हासनगर करता 500 फुटापर्यंत जे मुंबईकर, ठाणेकर आणि उल्हासनगरवासी राहत आहेत त्यांना मी वचन देतोय की तुमच्या आशीर्वादाने महापालिका आम्ही जिंकणार आणि ती जिंकल्यानंतर ज्या योजना मी जाहीर केलेल्या आहेत त्या मी प्रत्यक्षात आणणार. साहजिकच आहे की ठाणे, उल्हासनगर बोलल्यानंतर मुंबईबद्दल सुद्धा थोडंसं बोलायला पाहिजे. मुंबईबद्दलचा सुद्धा वचननामा मी लवकरच जाहीर करेन. पण तूर्त आज मी आणखीन एक गोष्ट मुंबईकरांसाठी जी जाहीर करणार आहे ती खास करून शालेय विद्यार्थ्यांसाठी आहे. आणि गणवेशधारी जे शालेय विद्यार्थी आहेत, जे घरातनं शाळेत आणि शाळेतनं घरी येतात, मला कल्पना आहे की मुंबईमध्ये तेवढी जरी बिकट परिस्थिती नसली तरी शेवटी मध्यमवर्गीयांचं बजेट हे फार असं तळागाळावरचं एक कसरत असते. गेल्या वर्षी एक बातमी मी वाचली होती, ती स्वाती पिटले, तिच्या घरातनं तिला शाळेत जाण्यासाठी बससाठी प्रवेश शुल्क नव्हतं म्हणून तिने आत्महत्या केली होती. तो एक जीवाला चटका लावणारा प्रसंग होता. आणि त्या प्रसंगानंतर, त्या घटनेनंतर दिवाकर रावते जे आपले परिवहन मंत्री आहेत त्यांना मी सांगितलं होतं की या दुष्काळग्रस्त मराठवाड्यातल्या तमाम शाळकरी विद्यार्थ्यांचं प्रवास शुल्क तुम्ही माफ करा. त्याप्रमाणे ते तेव्हा केलं होतं. आज मी मुंबईमध्ये एखादी काही दुर्घटना किंवा असं संकट आलं पाहिजे अशातला भाग नाही, पण शेवटी आपलं म्हटल्यानंतर एक दिलासा देणं हे एक काम असतं. मुंबईमध्ये जे शालेय गणवेशातले विद्यार्थी आहेत त्यांना मुंबईमध्ये आमची सत्ता आल्यानंतर आम्ही BSTचा प्रवास हा मोफत करणार आहोत. आणि त्याचबरोबरीने मुंबई महापालिकेचे जे कर्मचारी आहेत त्यांना आम्ही विमा सुरक्षा कवच दिलेलं आहे. तसंच कवच आम्ही बेस्टच्या कर्मचाऱ्यांसुद्धा देऊ. अर्थात मला कल्पना आहे की आजही काही जण म्हणतील की त्यांची जुनीच मागणी होती, पण मागणी मनातल्या मनात करणं आणि ती जनतेसमोर मांडणं आणि प्रत्यक्षात आणणं याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक असतो. तो जमीन आसमानाचा फरक शिवसेना करू शकते. आणि म्हणून ही जी काही वचनं माझी आहेत ती अधिकृत आमची वचननामा सगळीकडचे प्रकाशित होण्याच्या आधी या सगळ्या वातावरणात जनतेला एक दिलासा मिळावा म्हणून मी तुमच्या माध्यमातून जनतेसमोर ठेवते. योजना किंवा उपक्रम जाहीर केल्यानंतर भाजपची आमदार 30 योजना अमितांनी घोषित केली होती. हा, एक मिनिट, अजून एक तुम्ही करा जाहीर. अजून एक योजना एक राहिलेली आहे. खारेगाव इथे जी चौपाटी आपली गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित होती, महापालिकेने त्याची कारवाई सुरू केली आहे. परंतु ती फक्त चौपाटी न राहता सिंगापूरच्या धर्तीवर, मरीना बेच्या धर्तीवर अतिशय चांगली, अत्याधुनिक इंटरनॅशनल लेवलची चौपाटी, जिथे हजारो लाखो लोकांना त्याचा फायदा होईल, आनंद घेता येईल. डिटेल नंतर सगळं तुम्हाला देऊ. परंतु अतिशय अत्याधुनिक पद्धतीची इंटरनॅशनल लेवलची चौपाटी आपण तिकडे करतोय. आणि घोडबंदरला एक मोठं स्टेडियम, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स देखील शिवसेना आपली महापालिका करते. तुम्ही एखादी लोकोपयोगी योजना उपक्रम जाहीर केल्यानंतर भाजपचे आमदार ती योजना आम्ही आधीच घोषित केली होती, आमचीच ती योजना होती असं सांगतात. माझं अज्ञान असू शकेल आणि माझं अज्ञान असेल तर मला तुम्ही माफ करावं. आणखी मी काय बोलू शकतो. पण मी ज्या योजना आतापर्यंत सांगितल्या त्या योजना मी पूर्ण केलेल्या आहेत. आणि म्हणूनच गेल्या 5 वर्षापूर्वी करून दाखवलं असं सांगत ठामपणाने मी जनतेसमोर गेलो होतो. आज सुद्धा डीड यू नो म्हणून जी कामं केलेली आहेत ती घेऊन आम्ही जनतेसमोर जातो. ठाण्यामध्ये सुद्धा कामं झालेली आहेत. तर शेवटी जनतेवरती हे आहे. ठाणे महापालिकेच्या युती संदर्भात नाही, मी आज युतीबद्दल काही बोलणार नाहीये, कारण युतीची चर्चा अजून चालू आहे. मुंबईचा काल जो फॉर्म्युला दिला गेला आहे त्यानंतर दोन्ही पक्षांचे नेते म्हणाले की ते शिवसेनेचे नेते म्हणाले उद्धव ठाकरेंपुढे आणि बीजेपीचे नेते म्हणाले मुख्यमंत्र्यांपुढे. आता ही चर्चा पूर्णपणे संपली. माझ्याकडे अजून युतीचा प्रस्ताव नेमका आलेला नाही. म्हणजे ते दोघंही जण जे म्हणालेत की आमच्या श्रेष्ठींकडे आता जाऊ, तर श्रेष्ठींकडे तो प्रस्ताव आल्यानंतर श्रेष्ठी बोलतील. पण तुम्ही अजूनही आशावादी आहात का? माझ्याकडे अद्याप तरी तो काही प्रस्ताव तसा आलेला नाही, किंबहुना भारतीय जनता पक्षाकडनं काही संपर्क झालेला नाही. ज्या वेळेला होईल तेव्हा आशा निराशा असा खेळ करण्यापेक्षा आता काही तसा वेळ राहिलेला नाही. जे काय असेल तो निर्णय आम्ही घेऊ. चल, हा ठीक आहे. तुमच्या 21 तारीख की जो डेडलाइन सामने आ रही थी कि 21 तारीख को नोटिस को लेकर बात हो जाएगी.
ते महापालिकेने आपला पुढाकार घेतला. मीरा भाईंदर, ठाणे, कल्याण, डोंबिवली ते मोठं आहे सर. कुठलं नाही, तुम्ही नीट सांगा, माझ्याकडनं पुढे सांग, बोलताना हे नको व्हायला, तुम्ही नीट सांगा. नाही, सगळ्यात महत्वाकांक्षी एक प्रकल्प त्याचं साहेबांकडून राहिलंय की जी वाहतूक कोंडी होती आहे, म्हणजे अगदी ठाणे महापालिका असेल किंबहुना लागून असलेल्या मीरा भाईंदर, कल्याण, डोंबिवली या सगळ्या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून जलवाहतूक जी आहे, वॉटर ट्रान्सपोर्ट, याला प्राधान्य देण्याचं ठरलं आणि त्याचा पुढाकार ठाणे महापालिका घेते. त्यामुळे आल्या आल्या आम्ही सत्तेमध्ये याला प्रथम चालना देणार. म्हणजे वाहतूक तुम्ही डेडलाईनचं काय बोललात? डेडलाईनचं काय बोलत? 21 तारीख की डेडलाइन जो आई थी, 21 तारीख तक दोनों की युति फाइनल हो जाएगी और 23 को बाला साहब ठाकरे का जो जन्मदिन है वहाँ पर. नाही, डेडलाईन बद्दल मी एवढंच म्हणेन की नोटबंदी जाहीर झाल्यानंतर सुद्धा अनेक डेडलाईन झाल्या. ठीक आहे. हा, जय महाराज. तेव्हा याही पत्रकार परिषदेमध्ये सेना भाजपच्या मुंबईतल्या युतीबाबत बोलणं उद्धव ठाकरे यांनी टाळलेलं आहे. मात्र ठाणे आणि मुंबईकरांसाठीचा जो वचननामा असणार आहे शिवसेनेचा, त्यातली काही महत्त्वाची आश्वासनं त्यांनी आज सांगितलेली आहेत. ठाणेकरांना दिलासा देण्याचा प्रयत्न केलेला आहे. मुंबईकरांना जे आश्वासन दिलं होतं त्याचप्रमाणे ठाणेकरांना देखील ज्यांची घरं 500 चौरस फुटांपर्यंत असतील त्यांना मालमत्ता करातून पूर्णपणे सवलत देण्यात येणार आहे, मुक्त करण्यात येणार आहे. तर 700 चौरस फुटांपर्यंत घर असणाऱ्या ठाणेकरांना मालमत्ता करातून सूट देण्यात येईल. सोबतच ठाणेकरांसाठी एक स्वतःचं हक्काचं धरण बांधण्यात येईल जर शिवसेनेची सत्ता आली तर, असंही वचन शिवसेनेकडून देण्यात आलंय.